आरव तिच्यासमोर गुडघ्यावर बसला होता. डोळ्यात पाणी, हात थरथरत होते. तो म्हणाला, तुझ्याशिवाय जगणं मला मान्यच नाही. ती गोंधळली. तिला वाटलं हे प्रेम आहे. पण 3 महिन्यानंतर तीच मुलगी पोलीस स्टेशनमध्ये उभी होती आणि ती फक्त एकच वाक्य बोलत होती, मला त्याच्यापासून वाचवा. मग नक्की काय बदललं? प्रेम होतं की काहीतरी वेगळंच? आरव आणि सिया कॉलेजमध्ये भेटले. पहिल्यांदा भेट झाली आणि तो तिच्या प्रेमात पडला. तो तिच्या मागे फिरायचा, पण खूप रिस्पेक्टफुल पद्धतीने. छोट्या छोट्या गोष्टी तिची काळजी घ्यायचा. एक दिवस त्याने तिला प्रपोज केलं. ती सुरुवातीला रेडी नव्हती, पण त्याचा जेन्युइन स्वभाव पाहून ती हो म्हणाली. सगळं परफेक्ट चाललं होतं. लॉंग कॉल्स, क्यूट मेसेजेस, सरप्रायझेस. तो तिच्यावर खूप प्रेम करायचा, किंवा तिला तसं वाटायचं. तो म्हणायचा, तुझ्याशिवाय माझं काहीच नाही. ती हसायची आणि म्हणायची, ड्रामा बंद कर. पण हळूहळू त्यांचं प्रेम बदलायला लागलं. तो म्हणू लागला, तू इतक्या मुलांशी का बोलतेस? तुझा बेस्ट फ्रेंड मला आवडत नाही. ती एक्सप्लेन करायची, पण तो समजून घेत नव्हता. तो तिच्यावर लक्ष ठेवू लागला. ऑनलाईन कधी राहते, कोणाशी बोलते. ती अनकम्फर्टेबल व्हायची, पण पुन्हा ती स्वतःलाच समजावायची, तो मला गमावू इच्छित नाही म्हणून. एक दिवस त्याने सरळ सांगितलं, आजपासून तू त्या मित्राशी सोबत बोलायचं नाही. ती चिडली, तू मला कंट्रोल करू शकत नाहीस. तो शांत झाला, पण त्याच्या डोळ्यात राग दिसत होता. हळूहळू तो तिच्यावर नियम लावू लागला. कुठे जायचं, कोणाशी बोलायचं, काय घालायचं. ती गोंधळली होती. हे प्रेम आहे की कैद? एक दिवस ती त्याला म्हणाली, मला स्पेस हवा आहे. हे ऐकून तो पूर्ण बदलला. त्याचा आवाज मोठा झाला, तुला माझ्याशिवाय राहायचं आहे? ती घाबरली. तो तिच्या समोर उभा राहिला, डोळ्यात वेड, आवाज थरथरत होता. तो ओरडला, तुझ्याशिवाय जगणं मला मान्यच नाही. तू माझी आहेस आणि कायम माझीच राहशील. ती रडायला लागली. हे प्रेम नाही आहे, हे मला घाबरवतंय. त्या रात्री ती खूप रडली आणि शेवटी तिने एक निर्णय घेतला. ती थेट पोलीस स्टेशनमध्ये गेली. मला त्याच्यापासून वाचवा. त्या दिवशी तिला समजलं, प्रेम कधीच जबरदस्ती करत नाही. प्रेम कधीच भीती देत नाही. जर कोणीतरी तुमच्यावर इतकं प्रेम करत असेल की तुमचं जगच छोटं करत असेल, तर ते प्रेम नाही, ते वेड आहे. जर ही स्टोरी तुम्हाला खरी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इमोशनल रिअल स्टोरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण कधीकधी एक स्टोरी तुम्हाला चुकीचं नातं ओळखायला मदत करू शकते. पुन्हा भेटूया अशाच नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.